नागपुरात काँग्रेसचा सद्भावना शांती मार्च काढण्यात आला। नागपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ सद्भावना मार्चचं आयोजन करण्यात आलं। काँग्रेसच्या सद्भावना शांतता मार्चचा मार्ग मात्र बदलण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून रॅलीला सुरुवात होणार तर राजवाडा पॅलेसमध्ये शांतता मार्चचा आता समारोप होणार आहे। तर तत्पूर्वी पोलिसांनी सूचना दिल्या आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनेवरून हा मार्ग बदलल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतो। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून या मार्चला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात या मार्चला सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। सद्भावना शांती मार्च काढलं जाणार। तब्बल 1 महिन्यापूर्वीच नागपूरमध्ये हिंसाचार घडला आणि त्याचे पडसाद सुद्धा पाहायला मिळाले। पोलिसांवरती हल्ला झाला, मात्र त्यानंतर आता तब्बल 1 महिन्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून सद्भावना शांतता मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात काँग्रेसच्या सद्भावना शांतता मार्चला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आता सर्व काँग्रेसचे नेते कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात या शांतता मार्चला सुरुवात होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणाहून या मार्चला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी पोलिसांनी सूचना दिली। मार्चला सुरुवात झालेली आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। त्या ठिकाणी सद्भावना शांतता मार्चचं आयोजन करण्यात आलं। यापूर्वी पोलिसांनी मात्र या शांतता मार्चचा मार्ग बदलण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर हा मार्ग बदलणार। या ठिकाणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। हे दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसचे इतरही नेते उपस्थित आहेत। पोलिसांच्या सूचनेवरून मार्ग बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले। जितेंद्र, नागपुरात काँग्रेसचा सद्भावना मार्च अखेर निघालाय। या मार्चला सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी पाहायला मिळतात। काय ताजी अपडेट आहे? कारण आपण पाहिलेलं आहे की हा जो काँग्रेसचा सद्भावना शांती यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 17 मार्चला नागपुरात हिंसाचार उफाळलेला होता आणि त्यानंतर सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी हा मार्च काढत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। या काँग्रेसच्या सद्भावना शांती यात्रेला हर्षवर्धन सपकाळ, रमेश चन्नीथला, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्यासह अनेक काँग्रेसचे जे नेते आहेत ते इथे यात्रेत सहभागी झालेले आहेत। आजी माजी खासदार असतील किंवा आमदार असतील ते यात्रेत सहभागी झालेले आहेत। मात्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अनुपस्थिती या सद्भावना शांती यात्रेत दिसून येऊन राहिलेली आहे। ही शांती यात्रा जी आहे ती काँग्रेस महाल येथील शिवाजी पुतळा चौकातून आता सुरुवात झालेली असून याचा मार्ग बदलविण्यात आल्याने आता ही अगदी छोटेखानी झालेली आहे। जवळपास 1 किलोमीटरच्याही कमी अंतर ही सद्भावना यात्रा आपलं अंतर कापणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही यात्रा आता काँग्रेसचं जे इथलं स्थानिक नेते यात उपस्थित आहेत, त्याचबरोबर खासदार असतील किंवा इतर नेते आहेत तेही इथे उपस्थित झालेले आहेत। एकूणच पाहता जो हिंसाचार उफाळलेला होता त्या पार्श्वभूमीवर उद्या 17 एप्रिल आहे आणि 1 महिना पूर्ण होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर ही काँग्रेसची यात्रा महत्वपूर्ण मानल्या जात आहे। त्याचबरोबर आगामी निवडणुका असतील किंवा राजकारण असेल, राजकारण करत असल्याचा आरोपही काँग्रेसवर करण्यात आलेला होता। मात्र हे राजकारण नसून भाईचारा निर्माण करण्यासाठी काँग्रेसतर्फे यात्रा काढण्यात आल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। कारण नक्कीच जितेंद्र, आपण पाहतो या मार्चला अखेर सुरुवात झाली आहे। मात्र ज्या प्रकारच्या घडामोडी याआधी घडल्या आपण पाहिलं की या मार्चच्या आधी खरं तर पोलिसांनी मार्ग बदलण्याच्या सूचना दिल्या आणि त्या सूचनेप्रमाणे मार्ग बदलण्यात आला। याची नेमकी काय कारण असं म्हणाले? सुरुवातीला जो मार्ग निश्चित करण्यात आलेला होता या यात्रेचा तो नागपुरातील महाल येथील शिवाजी पुतळा चौक, कोतवाली पोलीस स्टेशन, त्यानंतर हिंसाचार झालेला चिटणीसपुरा पार्क, खासदारपुरा आणि नंतर असा हा मार्ग निश्चित करण्यात आलेला होता। मात्र पोलिसांच्या सूचनेनुसार हा मार्ग बदलविण्यात आल्याची माहिती काँग्रेसने दिलेली आहे। आता हा जो मार्ग आहे तो शिवाजी नक्कीच जितेंद्र, या मार्चकडे लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी तुझ्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।